आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहेत की तुमचा प्रोफाईल जर चांगला असेल, तुमचे व्ह्युअर्स कस्टमरचं सिव्हिल जर चांगला असेल, बरोबर. क्रेडिट हिस्ट्री जर चांगली असेल तर मित्रांनो तुम्ही 1 रुपयात सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकता, तेही सेम डे. नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये. 2024 चालू आहे मित्रांनो. कार्स 24 ने जबरदस्त ऑफर देखील घेऊन आलेले आहे. 1 रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला सेकंड हँड कार्स भेटणार आहे. तर काय फॅसिलिटी आहे आणि कशी प्रोसेस आहे ते आपण जाणून घेणार आहे. इथले कार्स 24 चे आपले रजा सर आहेत. रजा सर कसे आहेत? वेलकम, एकदम व्यवस्थित. तू कसा आहेत भाई? एक नंबर सर. दिवाळीत तर धमाकेदार भरपूर दिले कार्स 24 ने. येस येस येस, दिवाळी धमाके दिलेत. कस्टमर्सला आपण गिफ्ट वाटप केलेले आहेत. बरोबर. कस्टमर्सला देखील तुम्ही जर दिवाळीचं सेलिब्रेशन जर बघितलं आपल्याकडे तर आपण कस्टमर्सला वॉशिंग मशीन देखील सुद्धा दिलेले आहेत. क्या बात आहे. गिफ्ट मध्ये यस डॅश कॅम दिलेले आहेत, टायर इन्फ्लेटर्स दिलेले आहेत. हम्म. म्हणजे एकदम प्रॉपर दिवाळी सेलिब्रेट झाली त्यावेळेसची कस्टमर सोबत. बरं, आता 2024 जबरदस्त धमाका घेऊन आलेले. 1 रुपये मध्ये गाडी भेटते ते ऐकलंय मी. ऐकलंय तू? ऐकलंय. ही काय प्रोसेस खरी आहे ना सर? आहे आहे आहे. हा. ऑफर्स तर नेहमीच राहतात बरोबर. पण चेंज होत राहतात. ठीक आहे. हम्म. तर आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहेत की तुमचा प्रोफाईल जर चांगला असेल, तुमचे व्ह्युअर्स कस्टमरचं सिव्हिल जर चांगला असेल, बरोबर. क्रेडिट हिस्ट्री जर चांगली असेल तर मित्रांनो तुम्ही 1 रुपयात सुद्धा गाडी घेऊन जाऊ शकता, तेही सेम डे. 1 रुपयामध्ये गाड्या. 1 मग रुपयामध्ये. त्या गाड्या किती लाखाच्या आतमधल्या गाड्या भेटतील मग? 1 लाख? कसं असते ना बघ, आता म्हणजे लॉजिकली जर कॅल्क्युलेट केलं ना तर आपले कस्टमर्सला पण तेवढा आयडिया असेल की महाग गाडी तर आपण 1 रुपयात देऊ शकत नाही, बरोबर. बरोबर. तर आपण एक स्लॅब त्यासाठी लावलेले आहेत की 5 लाखाच्या आतले गाड्या जर तुम्ही सिलेक्ट केले, तुमचं प्रोफाईल जर मॅच होत असेल तर तुम्ही 1 लाखात ती गाडी घरी घेऊन जाऊ शकता. बरं, 5 लाखाच्या आतमध्ये कोणकोणत्या गाड्या भेटून जातात? म्हणजे लाईक तुम्हाला अल्टो भेटणार, कमीत कमी सुरुवात केली तर ठीक आहे. अल्टो 800, अल्टो K10 तुम्हाला भेटून जाणार, हम्म. वॅगनर त्यात सुद्धा भेटून जाणार, सेलेरिओ सुद्धा भेटून जाणार, ठीक आहे. i10 भेटून जाणार, त्यात ग्रँड i10 तुम्हाला येऊन जातील. अच्छा. येस, म्हणजे इऑन भेटून जाईल तुम्हाला, ब्रिओ भेटून जाईल. ओके. जे कमी रेंजचे गाड्या आहेत ते सुद्धा तुम्हाला 5 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर 1 रुपयात तुम्ही ती गाडी घरी घेऊन जाऊ शकता. बरं, एस्प्रेसो देखील ऍड होऊन जाईल ना त्यात? हो, एस्प्रेसो? 5 लाखाच्या आतली जर प्राइस असेल ना, कुठली गाडी असू दे, हम्म. 5 लाखाच्या आतली जर प्राइस असेल, एस्प्रेसो असू दे, क्विड असू दे, क्लाइंबर असू दे, 5 लाखाच्या आतली गाडी असेल तर त्या पॉलिसी मध्ये ती जर बसली तर तुम्ही ती सेम डे घेऊन जाऊ शकता. चालते. तर स्टॉक मध्ये वॅगनर तर किती मिनिमम किती वॅगनर आहेत आपल्याकडे? वॅगनर जर बघायला गेलं तर आपल्याकडे जवळपास आता सध्या इथे जे पार्किंग उभे आहेत जवळपास 15 ते 17 वॅगनर उभे आहेत आपल्याकडे. क्या बात आहे. आणि जे पाहिजे वेरियंट, जे मॉडेल, जे जे वेरियंट कलर. तुम्हाला हवा असेल, जो कलर तुम्हाला हवा असेल, ज्या वर्षची तुम्हाला हवी असेल, फर्स्ट ओनर, सेकंड ओनर, अच्छा म्हणजे जी तुम्हाला हवी असेल ती तुम्हाला भेटणार. अच्छा. Simple. क्या बात आहे. म्हणजे पाहिजे ती वॅगनर तुम्हाला भेटून जाईल. Yes. आणि एवढ्या म्हणजे इथं इन्व्हेंटरी किती गाड्यांची असते सर? आता माझ्याकडे इथे जर तुम्ही बघायला गेले ना, जवळपास आपल्याकडे 350 प्लस गाड्यांची इथे इन्व्हेंटरी आहे. सेम असे आपले अजून 2 हब आहेत जे काय आहेत उंबरीमध्ये आणि अमेनोरा मॉल मध्ये. ठीक आहे. तिथे पण तुम्हाला बरीचशी इन्व्हेंटरी बघायला मिळणार. जे आता तुम्ही ऑफर तर जबरदस्त दिलेली. हा हा तर त्यासाठी सर आता जे नवीन व्ह्युअर्स आपले जोडले जातात हा. त्यांना माहित नसतं सर गाड्या घेताना म्हणजे सिव्हिल वगैरे किती लागेल? करेक्ट करेक्ट. झिरो डाऊन Actually पेमेंट कसं आहे ना की मिनिमम आपला सिव्हिलचा जो क्रायटेरिया कार्स 24 चा तो आहे 650चा. पण त्यात कसं आहे की तुम्हाला जेवढी चांगली ऑफर्स हवी असेल तेवढा चांगला तुमचा सिबिल पाहिजे, तेवढी चांगली तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहिजे, तेवढी चांगली तुमची इन्कम पाहिजे. बरं. मग त्या हिशोबाने तुम्हाला ऑफर्स भेटतील. म्हणजे मिनिमम किती सिव्हिल हवं सर? मिनिमम सध्या मेन्शन केलं की मिनिमम 650 आपल्याला लागते. बरं. हा, पण चांगली ऑफर साठी तुमचा सिबिल चांगला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र लोन होऊन जाईल. येस येस येस, ऑल ओव्हर महाराष्ट्र. चालतंय. स्टॉक तर नक्कीच चांगला आहे सर. बऱ्याच जणांचे कन्फ्युजन असतं सेकंड हँड गाड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आपण, पुढचे लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट असतं, वन टाइम इन्व्हेस्टमेंट. बरं, आपले कार्स 24 काय अश्युरिटी देते? ऍक्च्युली कसं आहे ना बघ, आता तू जो पॉईंट मेन्शन केला ना तो एकदम व्यवस्थित आहे की कसं आहे की एक सामान्य माणसाची एक टेंडन्सी असते की बाबा मी सेकंड हँड गाडी घेतली तर काहीतरी खर्च तर लागणारच. ठीक आहे, बरोबर. मला सेकंड हँड गाडीवर काहीतरी पैसे, म्हणजे आधी असा विचार होता लोकांचा की तू सेकंड हँड गाडी घेतली बाबा तुला काहीतरी खर्च ही गाडी काढणार. बरोबर. ठीक आहे, पण आपल्याकडे तर काम काढणार, काहीतरी काढणारच, बरोबर. पण आपल्याकडे कसं आहे, कुठली गाडी तुम्ही सिलेक्ट केली ना, कुठली गाडी प्रत्येक गाडी तुम्हाला सर्व्हिसिंग केलेली आहेत ऑलरेडी. ओके. कुठली गाडीमध्ये तुम्हाला काही मेजर काम निघणार नाही. काम निघाला तर मग आम्ही आहेत का. प्रत्येक गाडीसोबत तुम्हाला 7 डेज किंवा 500 किलोमीटरची रिटर्न पॉलिसी आहे. अच्छा. 1 महिन्याची इनबिल्ट वॉरंटी भेटते तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही 6 महिन्याची, 12 महिन्याची, तब्बल 24 महिनेपर्यंतची तुम्ही वॉरंटी सिलेक्ट करू शकतात. कार्स 24 पूर्ण भारतभरात एकमेव कंपनी अशी आहे जी सेकंड हँड गाडीवर तुम्हाला 24 महिनेपर्यंतची वॉरंटी प्रोव्हाइड करते. म्हणजे 2 वर्ष मित्रांनो, 2 वर्ष, त्यात पण फ्री सर्व्हिसिंग सह. तर सेकंड हँड गाड्यांवरती 2 वर्षाची वॉरंटी विथ एक्सटेंड. फ्री सर्व्हिसिंग. क्या बात आहे. फ्री सर्व्हिसिंग त्यामध्ये पण. डोअर स्टेप. डोअर स्टेप म्हणजे घरपोच तुम्हाला सर्व्हिसिंग ही उपलब्ध आहे. आणि सर
आता नॉमिनल डॉक्युमेंट का आणायचे गाडी घेण्यासाठी? सिंपल आहे. डॉक्युमेंट्स आपल्याकडे एकदम कमी लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, करंट हम्म. ऍड्रेस प्रूफ आणि लेटेस्ट 6 महिन्याचा बँक स्टेटमेंट तुम्ही घेऊन या. बर. सकाळी 11-12 वाजता या. हम्म. 5-6 वाजेपर्यंत तुमची गाडी तुमच्या हातात राहणार. म्हणजे एका दिवसात एका दिवसात सेम डे. सकाळी यायचं आणि संध्याकाळी गाडी घेऊन जायची. यस. तुम्ही आणि- कॅबने या, हा. कारने घरी या. आणि तेही ₹1 डाऊन पेमेंट. तुमचं Yes. सिव्हिल वगैरे चांगलं असेल 750, 700, 750 प्लस जेवढं सिव्हिल चांगलं तेवढं तुमचं लोन स्ट्रॉंग होईल. करेक्ट करेक्ट. आणि सर आता जे तुम्ही आपल्याला मेन्शन केलं 5 लाखाच्या आतील गाडी ₹1 डाऊन पेमेंट मध्ये, ह्याच्यावर प्रति महिना किती लाख EMI होईल? ऍक्च्युली कसं असतं की आपलं EMI चं एक एव्हरेज कॅल्क्युलेशन आपण डिसाईड केलेलं आहे की 5 लाखाच्या आतली गाडी जर तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्हाला ₹2100 पर लॅक पर मंथ EMI पडणार. अच्छा, एव्हरेज कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. बाकी डिपेंडिंग ऑन युअर प्रोफाईल, म्हणजे तुमची प्रोफाईलच्या मानाने EMI कमी पण होऊ शकते, वाढू पण शकते. ओके, तर EMI देखील भरपूर चांगला आहे. 5 लाखाच्या आतील तुम्ही गाडी घेतली प्रति लाख ₹2100 पर मंथ Correct. पर लाख EMI. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्टॉक म्हटलं तर Cars पुण्यात 24. कार्स 24 मध्ये आहेत. आणि ह्याचबरोबर सर आता हे लोकेशन तातवड्याचं आहे. तातवडेचं आहे. अजून आपलं ब्रँच आहे कुठे ना, अजून आपली एक गोंद्रीत एक हब आहे त्या- ती हांडेवाडी रोडवर आहे, गोदरेज प्राणा हाऊसिंग सोसायटीच्या बाजूला. ठीक आहे. सेम तसंच आपला आता एक नवीन ब्रांच ओपन झाली आहे, ती आहे अमेनोरा मॉलला 7th फ्लोअरला. अच्छा, तर आता तिसरी ब्रँच देखील Cars 24 ची पुण्यामध्ये Yes, yes. अवेलेबल होणार आहे. 7 डेज रिटर्न पॉलिसी उपलब्ध आहे. Yes. 500 किलोमीटरची देखील तुम्ही ॲश्युरिटी देताय. हम्म. काय झालं त्याच्यात तर Cars तुम्ही 24. रिटर्न घेऊ शकतात. ओके, तर रिव्ह्यूज देखील भरपूर पब्लिकची येते तिथं. Cars 24 ला गेलं तर आम्ही गाडीची प्राइसिंग कशी चेक करायची? Nominal ते कसं कुठली करायचं? गाडी तुम्ही बघा, आधी तर मी तुम्हाला सजेस्ट करणार, आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, आमचं स्वतःचं Cars 24चं ऍप्लिकेशन आहेत, हम्म. वेबसाईट आहेत. ठीक आहे, तर हम्म. माझं सजेशन असं असणार की मित्रांनो, तुम्ही यायच्या आधी हम्म. एकदा वेबसाईटला ऍप्लिकेशनला गो थ्रू करून घ्यायचा. हम्म. मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की मला कुठली गाडी घ्यायची. ठीक आहे, बर. मी तिथे जर गेलो तर मला कुठल्या सेगमेंटची गाडी हवी, काही रेंज आहेत, काही प्राइस बकेट आहेत, ते हम्म. चेक करून जर तुम्ही आले तर तुम्हाला इथे सोपं पडणार. तुम्ही हबला व्हिजिट द्या. हम्म. हबला व्हिजिट दिलं की प्रत्येक गाडीवर डिटेल्स लावलेले आहेत, प्रत्येक हम्म. गाडीवर बारकोड लावलेले आहेत. हम्म. तुम्ही ते बारकोड तुमच्या स्वतःच्या मोबाईलने स्कॅन करू शकतात. ओके, मग तुमच्या मोबाईलला तुम्हाला डिटेल्स दिसून जातील. ठीक मग आहे. तुम्ही ती गाडी सिलेक्ट करून टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकतात. जी कुठली गाडी तुम्हाला आवडत असेल तुम्ही ती सेम डे घरी घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे. आणि 100% सर्टिफाईड कार्स असतात. येस येस, आपल्याकडे प्रत्येक गाडी 140 चेक पॉइंट्सला चेक होऊन येतात, ठीक आहे. सर्व्हिसिंग होऊन येतात, हम्म. आणि प्रत्येक गाडी प्रॉपर कंडिशनला आहेत, वेल मेंटेन्ड आहेत. त्यासाठीच आपली ती 7 डेज रिटर्न पॉलिसी आहे. आता 2014, 12, 13च्या गाड्या तर भरपूर लोक आहे घेतात. आपल्याकडे. पण लेटेस्ट मध्ये काय काय स्टॉक आहे आपल्याकडे? लेटेस्ट मध्ये तू जर विचार केला ना तर आपल्याकडे जवळपास 2023 एंडिंगचे पण गाड्या अच्छा. आहेत. एक 2-2, 3-3 महिना युज केलेले सुद्धा गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. हम्म. आपल्याकडे रिसेंट वाली Hyundai एक्स्टर पण अवेलेबल आहेत. ओके, रिसेंट वाली फ्रेश Hyundai क्रेटा पण अवेलेबल आहेत. ठीक आहे. आपल्याकडे फ्रेश इन्व्हेंटरी अवेलेबल आहेत. 1200 किलोमीटर चाललेल्या गाड्या आपल्याकडे आहेत. हम्म. 4000, 4500, 8500 किलोमीटर चाललेले फक्त गाड्या आपल्याकडे आहेत. म्हणजे पहिली सर्व्हिसिंग देखील झालेली नसते. झालेली नाही, तसे पण गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे मग शोरूम पेक्षा किती लाखांनी पैसे वाचतील सर तरी? ते डिपेंड करते, म्हणजे तुम्ही गाडी किती जुनी घेतायत, तुम्ही गाडी कुठल्या वर्षाची घेतायत, हा. कशी कंडिशन मध्ये घेतात त्यावर हा. डिपेंड करते. हा. पण मोठा तुमचा मिनिमम जरी तुम्ही बघायला गेला ना तर कमीत कमी तुमचा प्रत्येक कारवर कमीत कमी हम्म. 2.5-3 लाखाची सेव्हिंग तर होते. क्या बात आहे. 2.5 Approx. 3 लाख सेव्हिंग देखील होऊन जाईल. आणि दिवाळी झाले आता 2024 चं सगळ्यात मोठा ऑफर काढलेला आहे Cars 24 ने. प्राइसिंग किती पर्सेंटनी डाऊन झाली तसे? प्राइसिंग जवळपास 5%, 10%, 15% ड्रॉप झालेली आहेत. तुम्ही हम्म. वेबसाईटला सुद्धा बघू शकतात. आधीची प्राइस पण तिथे दिलेली असते आणि आता नवीन जी ड्रॉप झालेली प्राइस आहे ती सुद्धा मेन्शन आहे तिथे. म्हणजे सर्व डिटेल्स तिथं मेन्शन तिथे भेटून जातील. यस. आणि इथं आल्यावर काय नेगोशिएशन होतं का? ऍक्च्युअली ते डिपेंड करते कुठली गाडीवर काय ऑफर चालू आहेत, काय ठीक आहे. कुपन्स वगैरे चालू हा. आहेत. मग त्या हिशोबाने ते अप्लाय होतं आणि मग त्या हिशोबाने तुमची डील पुढे जाणार. तर आता सर स्टॉक मध्ये कोणकोणत्या ब्रँडच्या गाड्या पाहायला भेटतील बेसिकली? आपल्याकडे बघ, जसं जर बघायला गेलं ना स्पेसिफिक तर मेन्शन करू शकत नाही. आपल्याकडे प्रत्येक ब्रँडच्या गाड्या आहेत. होंडा तुम्ही देखील घेऊ शकतात, Hyundai देखील सुद्धा सिलेक्ट करू शकतात, मारुती सिलेक्ट करू शकतात, टोयोटा आहेत, रेनॉल्ट आहेत, अच्छा. निसानची गाडी तुम्हाला भेटून जाईल आपल्याकडे. हम्म. त्यानंतर Volkswagen आहेत, स्कॉडा आहेत, हा. म्हणजे भरपूर असं आपल्याकडे स्टॉक आहेत. MG आहे, किया आहे, टाटा आहे, हम्म. भरपूर स्टॉक आहे, भरपूर इन्व्हेंटरी आहे. प्रत्येक मॅक्झिमम ब्रँड्सची आपल्याकडे गाड्या आहेत. हम्म. फक्त तुम्हाला कष्ट करायचं आहे, हबला यायचा. ओके. पहिला कष्ट करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं किंवा वेबसाईटला बघायचं. हम्म. दुसरा कष्ट करा, हबला यायचं. आणि त्याचबरोबर गाड्या म्हणजे i20 हवी असेल एकाला 2-3 अशा उपलब्ध आहेत. आहे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत आपल्याकडे, वेगवेगळे कलर्स आहेत, हम्म. खूप सारे इन्व्हेंटरी अवेलेबल आहे. वेगवेगळे मॉडेल्स देखील. हा भेटून जाते आपल्याकडे, वेगवेगळे मॉडेल सुद्धा आहेत. तर फक्त ऍप्लिकेशनला तुम्ही पहिलं चेकआउट करा. तर हम्म. आणि हबला आला, पासिंग वगैरे टाकली, हबचं लोकेशन टाकलं, तातवडे लोकेशन, येस येस, सर्व details? फिल्टर्स आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने फिल्टर्स लावा, सिलेक्ट करा,
आणि मग त्या हिशोबाने तुम्ही इथे येऊन गाडी सिलेक्ट करून सेम डे परचेस करू शकतात. तर हा होता आजचा आपला कार 24चा व्हिडिओ. मित्रांनो, गाड्यांच्या किमती मेन्शन करता आल्या नाहीत कारण स्टॉक भरपूर मोठा आहे, टाइम पण झालेला आहे संध्याकाळचे. कस्टमर देखील भरपूर असतात, तुम्ही या साईडला पाहू शकता. कस्टमर गाड्या पाहतात, म्हणजे संध्याकाळचे 8-9 वाजपर्यंत कस्टमर चालूच असतं. हो, चालू असतं. आता कसं आपलं फ्रंट एंड सेल्स आहे ना, आपण कोण नाही म्हणू शकत नाही. हम्म. आणि कार्स 24चा आता सध्या कसे खूप ट्रेंड मध्ये आहेत, कारण आपली पॉलिसीज सगळ्यात चांगली आहेत. आपल्याकडे प्राइसेस सर्वात कमी आहेत मार्केटमध्ये जर कम्पेअर करायला गेले तर. त्यासाठी आपल्याकडे कसं कस्टमरचा रश भरपूर असते आणि कस्टमर डिलाईट प्रोग्राम आपल्याकडे एकदम चांगला आहे. आपला कुठलाही कस्टमर असो एकदम खुश होऊन खुशीनेच गाडी घेऊन जातो. तर अशा काय गाड्यांच्या माहिती होत्या आणि असा काय आजचा आपला व्हिडिओ होता. तर जाता जाता 2 शब्द प्रेक्षक मित्रांना. फक्त तेच म्हणणार की मित्रांनो, तुमची जर कुठली ड्रीम कार असेल तर फक्त जास्त वाट बघू नका, कारण असं नाही झालं पाहिजे की तुमचं स्वप्न कोणी दुसरा पूर्ण करतोय, तुमची गाडी कुठला दुसरा व्यक्ती घेऊन जातोय. कारण सेकंड हँड मध्ये कसं आहे मित्रांनो, सेम गाडी भेटत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही i20 आवडली आहे तर हीच राहणार. ठीक आहे. नवीन गाडीमध्ये तुम्ही देखील बघायला गेलं तर नवीन गाडीमध्ये असं असतं की सेम कंडिशनचीच प्रत्येक गाडी असते. सेकंड हँड मध्ये कसं तुम्हाला कुठली एक गाडी आवडत असेल तर मग तीच गाडी तुम्ही घ्या, लवकर व्हिजिट द्या हबला, तुमचं स्वप्न पूर्ण करा. कारण आम्ही तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स असे ओपन केलेले तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुम्ही फक्त ऑफिसला या, व्हिजिट द्या आणि तुमची ड्रीम कार सेम डे घरी घेऊन जा. चालतंय. तर मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकर आज 24ला व्हिजिट द्या आणि 2024चा ऑफर तर तुम्हाला सांगितलेले. तर मी भेटतो लवकरच. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.